नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आता नवीन जाहिरात येणार आहे वनरक्षक भरती. तर त्या अनुषंगाने आपण 2023चे PYQ पाहणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अँड जे असतील बघा, मराठी लँग्वेज, इंग्लिश ग्रामर, देन GK अँड मेंटल ॲबिलिटी. तर यांची 15 क्वेश्चनची सेट आहेत, जे की स्पष्टीकरणासह आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक फॉरेस्ट गार्ड प्रश्नपत्रिका संच 1 आहे. मराठी लँग्वेजचे आपण क्वेश्चन पाहून घेऊत. बघा, अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. तर मोहर, दमडी, गुंज, कोस. तर याचं यानी स्पष्टीकरण बघा, आन्सर आहे D. अँड स्पष्टीकरण बघा, अंतर मोजण्याचे जुने माप कोस आहे. कोस हे अंतर मोजण्याचे एक पारंपरिक माप आहे, जे साधारणपणे 2 मैलांच्या अंतरासाठी वापरले जात होते. कागदपत्रावर किंवा वस्तूवर अधिकृतपणे शिक्के मारणे मोहर. अँड दमडी म्हणजे एक जुने चलन. सो बघा, आता सेकंड क्वेश्चन, आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर सर्वांना माहितीच असेल, सूर्य. आन्सर D. स्पष्टीकरण बघा, समानार्थी शब्द आदित्यसाठी सूर्य, दिनकर, दिनमणी, दिनेश, अंशुमन, प्रभाकर, भानू, भास्कर, मित्र, रवी, सविता. देन खाली काय अमृता वगैरे हे जे समानार्थी शब्द आहेत. तर त्याचं पुढे चालून जर आलं तर बघा, पियुष, सुधा, सुधारस, चेतनाचं स्मृती, बुद्धी, चैतन्य. नंतर क्वेश्चन नंबर 3 आहेत बघा, त्याच्याकडून चांगली कार्य घडली होती. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर विशेष नाम तर नाही आहे, क्रियापद पण नाही आहे, कारण तर हे शब्दयोगी अव्यय आहे बघा. याचं स्पष्टीकरण बघा, शब्दयोगी अव्यय म्हणजे वाक्यातील शब्दांना जोडण्याचे कार्य करणारे अविकारी शब्द, जसे की वर, खाली, जवळपासशी, साठी, पासून, कडून इत्यादी. तर पुढे जर माहिती पाहिजे असेल तर बघा, म्हणजे एक लक्षात राहण्यासाठी, जवळसाठी घर शाळेजवळ आहे. देन साठी मी तुझ्यासाठी हे करतो. पूर्वी मी अभ्यासापूर्वी खेळलो. नंतर कडून हे पुस्तक त्याच्याकडून आले. तर हे त्याची उदाहरणे आहेत, जे की पुढील परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. देन क्वेश्चन 4 बघा, अचूक वाक्यरचना कोणती आहेत शोधा. तर याचं बघा, माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे. माझ्या पुस्तकाच्या लेखना, आता इथे बघा लेखना आहे, हे तर चुकलेलं आहे B. तर हे कॅन्सल B. लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे. माझ्या पुस्तकच्या आहे बघा, इथं D पण चुकलं. माझ्या पुस्तकाचे लेखन आणि C पण चुकलं. नळाचं येतं, बाणाचं नाही, त्यामुळे आन्सर E आहे बघा. क्वेश्चन 4चा आन्सर स्पष्टीकरण पण आहे आपल्याकडं. तर बघा हे बघा, माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे. शुद्ध शब्द लेखन अनेक. तर हे आहे बघा शुद्ध शब्द. नंतर क्वेश्चन 5, अनेक माणसे एकत्र असल्यास त्याला काय म्हणतात. तर सर्वांनाच माहीत असेल, समुदाय. अनेक माणसे एकत्र असल्यास त्याला समुदाय म्हणतात. आणि पक्ष्यांचा थवा असतो बघा. देन मालाचा साठा वगैरे असतो. देन राशी हे जे आपली मापनांची राशी वगैरे ती. नंतर क्वेश्चन नंबर 6, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे. पुष्करणी अर्धश पाहिजे, ते चुकलं. नंतर इथं षटकोनाचं पाहिजे, त्यामुळे इथे पण श चुकलेलं आहे. अँड इथं तर बरोबरच नाही, पुष्करिणी झालेलं आहे. सो आन्सर 3 आहे बघा, शुद्ध शब्द. अँड हे पण बघा, काही शब्द आहेत जे की अवघड आहेत अँड परीक्षेमध्ये येऊ शकतात बघा. आशीर्वाद, देन निस्पृह, तीर्थस्थान, जिज्ञासू, असे तीर्थरूप, असे काही शब्द आहेत जे की शुद्ध शब्द तुम्ही पाहू शकता. देन 7 बघा, कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली. या वाक्यातील विशेष नामे. तर विशेष नामे तर ही 3च आहेत बघा, कृष्णा, कोयना आणि गोदावरी, कारण दुसरे या नद्यांची नावं तर नाहीत आणि विशेष नाम प्रॉपर नाव आहेत.
त्यामुळे आन्सर सी आहे बघा याचं. स्पष्टीकरण पण इथे बघा, तिन्ही पण विशेष नामे आहेत. विशेष नाम, ज्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तींचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो त्या नामाला विशेष नामे असे म्हणतात. विशेष नाम हे नेहमी व्यक्तिवाचक असते. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असल्यामुळे त्याचे कधीही अनेकवचन होत नाही. नंतर क्वेश्चन नंबर 8 बघा, हे काम आपण कराल का यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर आता नाम किंवा सर्वनाम म्हणजे नामाबद्दल, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण सर्वनाम वापरतो. तर हे काम आपण हा आहे सर्वनाम आहे, त्यामुळे क्वेश्चन 8चा आन्सर हेच आहे बघा. स्पष्टीकरण पण आहे बघा. सर्वनामे म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारे शब्द. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी सर्वनामांचा वापर केला जातो. सर्वनामांचा स्वतःच अर्थ नसतो बघा. सर्वनामे मी तू ते तो हा जो कोण आपण काय स्वतः. तर ही काही सर्वनामाची उदाहरणे आहेत जे की पाठ करा किंवा माहीत असू द्या. नंतर क्वेश्चन नंबर 9 बघा, अवकृपा या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा. विरोधार्थी शब्द कृपाचा आहे. अवकृपा तर कृपा. स्पष्टीकरण पण खाली आपल्याला बघायला मिळेल. यांचे पण आपत्ती, सुस्थिती, श्रद्धा, अश्रद्धा किंवा अविश्वास, कलेश तर प्रसन्न किंवा आनंद त्याच्या विरोधार्थी असतील तर वेगळे येतात त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 10 बघा, तू ही कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय आहे. आज्ञार्थ आहे बघा क्वेश्चन नंबर 10चा आन्सर 2. स्वार्थ तर नाही आहे, कारण यामध्ये काही स्वार्थ नाही आहे. संकेतार्थ पण आहे बघा. स्पष्टीकरण पाहून घेऊ. आज्ञार्थी क्रियापद, ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना, उपदेश याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. यामध्ये काही उदाहरणे आहेत, पाहून घ्या. नंतर क्वेश्चन नंबर 11, सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द ओळखा किंवा शोधा. पिवळे येणार नाही, पोळे पण येणार नाही, ओळी हे येईल. याचं स्पष्टीकरण बघा. जोडीने येणारे शब्द सोवळे, ओळे, थोडे बहुत, रंगीबेरंगी, शेतीवाडी, भाजीपोळी आणि गुरेढोरे. हे काही उदाहरणं आहेत. लेकिन क्वेश्चन नंबर 12, हा साप खूपच मोठा आहे या वाक्याचे उदाहरणार्थी वाक्य शोधा. तर उद्गार तर पहिलंच येणार आहे बघा. पहिलंच अबब केवढा मोठा साप, कारण उद्गारार्थी चिन्ह इथे असलं पाहिजे. हे बघा, उद्गारार्थी वाक्य म्हणजे भावना, आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी व्यक्त करण्यासाठी वापरलेली वाक्य. अँड इथे उदाहरण पण आहे बघा. देन आपल्याला बघा 13वा क्वेश्चन, मुक्ताफळे, मुक्ता पण आहे आणि मोता पण आहे. उदाहरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. तर याचा आहे मूर्खासारखे बोलणे. करेक्ट आन्सर. याचे स्पष्टीकरण बघा खाली. या जो स्पष्टीकरण आहेत यामध्ये मूर्खासारखे बोलणे, डोळ्यात खुपणे, मत्सर करणे, कंबर खचणे, धीर सुटणे, नाक मुरडणे, नापसंती दर्शवणे. नंतर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ ओळखा. तर आश्चर्य दात्याची स्तुती करणे, कारण ज्याचं खातं त्याचंच आश्चर्य, म्हणजे असं. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, आश्चर्य त्याची स्तुती करणे, भजन करणे, गुणगान करणे, स्तुती करणे, निश्चय करणे, एखादी गोष्ट करण्याचा पक्का निर्धार करणे. पी हळद हो गोरी, तर उतावळेपणा दाखविणे. तर पुढील काही. नंतर शेवटचा आहे बघा क्वेश्चन 15, बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. तर यामधील विशेषण बघा. आता गुलाब कसा आहे, सुवासिक, त्यामुळे याचा आन्सर सुवासिक आहे. नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. वरील वाक्यात सुवासिक हे गुलाब या नावाबद्दल, त्याचे गुण, वैशिष्ट्य, गुणधर्माबद्दल अतिरिक्त माहिती प्रदान करत आहे. यामुळे नंतर इंग्लिश लँग्वेजचे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ. सो हे होते 2023 मधील प्रश्नसंच 1 मधील मराठीचे PYQ. वनरक्षक भरती 2026 साठी यातील काही म्हणजे असं आपल्याला अंदाज भेटत असेल किंवा
माहिती मिळत असेल प्रश्नांची कशी येतात काय नाही. सो काही विरुद्धार्थी, काही समानार्थी शब्द, नंतर काही म्हणी आणि सर्वनाम, नामावर काही क्वेश्चन, बाकी विशेषणावर, केवळ प्रयोगी अव्यय. तर त्यामुळे मराठी व्याकरणावर पूर्ण फोकस करा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अँड व्हिडिओ शेअर, लाईक, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.